पशुपालक बंधूंनो नमस्कार। आज आपण एका गावामध्ये आलेलो आहोत। पशुधनामध्ये तोंडखुरी पायखुरी किंवा ज्याला आपण लाळ खुरकत म्हणतो, इंग्रजीमध्ये ज्याला फूट अँड माउथ डिसीज म्हटले जाते, त्या रोगाच्या संदर्भात लसीकरण करण्यासाठी आणि विशिष्ट रोगाच्या बाबतीत प्रतिकार क्षमता निर्माण करण्याचं काम लस करत असते। हे महत्त्वाचं यासाठी आहे की हा तोंडखुरी पायखुरी जो आजार आहे हा महाभयंकर आहे। झाल्यानंतर जनावरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वांझपण सुद्धा येते, दूध उत्पादनात घट येते, रोग प्रतिकार क्षमता कमी होते। परंतु लस देत असताना बऱ्याच गोष्टीची खबरदारी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण लस देतो तेव्हा अशा प्रकारच्या शीत साखळीमध्ये त्याची साठवणूक करणं हे महत्त्वाचं आहे, म्हणजेच तापमान व्यवस्थित राहील। सोबतच वेगवेगळ्या जनावरांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे अशा प्रकारची सिरिंज आणि निडल वापरणं हे महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कंपनीने जे निर्देश केलेले आहेत त्यानुसारच मांसपेशीमध्ये मोठ्या जनावरांमध्ये 2 मिली, छोट्या जनावरांमध्ये 1 मिली या प्रमाणात ते आपल्याला द्यायची असते। 21 दिवसानंतर त्या जनावराच्या शरीरामध्ये एक रोग प्रतिकार क्षमता तयार होते आणि पुढे येणाऱ्या काळात अशा प्रकारचा कुठलाही आजार होत नाही। या बाबतीत विस्तृत व्हिडिओ आपण बनवणारच आहे। अशा प्रकारचं तोंडखुरी पायखुरी जो विषाणूजन्य आजार आहे त्यासाठी म्हणून आपण लसीकरण निश्चित वेळेत करून घ्यावं, हीच माझी पशुपालकांना विनंती असणार आहे। तुर्तास इथंच थांबू आणि त्यासाठी कशा प्रकारचं लसीकरण केले जाते या पुढच्या भागामध्ये आपल्याला दिसणारच आहे।